नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. तर चला, आज आहे आमच्याकडे सवासणी आणि काय काय शूट होणार आहे ते सुद्धा तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला, तर इथं मस्तपैकी सर्व आता तयारी करून घ्यायची. तर चला, मसाला वगैरे भाजायची तयारी चालू आहे इथं. तर लाईट जाती येते. तर सुरुवातीला मी मसाले करून घेणार आहे आणि नंतर सगळ्याजणी स्वयंपाकाला मदतीला येतात ते. तर मसाले वगैरे अगोदर भाजून घेणार आहे. तिथे पुस्तक वाचते स्वामी समर्थाचं. तर चला, इथं थोड्या वेळापूर्वी लगेचच बाकीच्या सगळ्याजणी आल्या. तर इथं भाऊजे, चुलत जाव वगैरे तर सर्वच जण आल्या आणि थोडं थोडं सगळ्या करून मदत करून आणि स्वयंपाक करून घेणारे. तर संध्याकाळचे सवासणी आहे. तर आम्ही इथं 2 ते 1:30 वाजता स्वयंपाकाला लागलो आणि मस्तपैकी इथं सगळेजण मदत करते आणि सगळ्या जणांनी मिळून स्वयंपाक केला का खूपच सुंदर गप्पा टप्पा मारत मस्तपैकी इथं स्वयंपाक चालू आहे आमच्यावाला. तर इथं कुरडई पापडसुद्धा तळून घेते मी आणि छानपैकी ते तळून घेऊन आणि बंद डब्यामध्ये ठेवून दिले का एकदम कुरकुरीत राहत्या, अजिबात लूज पडत नाही. आणि इथं बघू शकता, इथं छोट्या गोट्यासुद्धा इथं हजर झाला आहे आणि मस्तपैकी गप्पा चालल्या आहे. तर चला, एक एक करून आता सगळेजणी आता बाकीचे कामंसुद्धा करून घेते. पुरण वगैरे छानपैकी इथं शिजून झालं तर बघू शकता ह्या पद्धतीने आणि पुरण नितळून आणि आता परत पुरण आता परतून घ्यायचं इथं. तर गूळ वगैरे टाकून सुंठ टाकून इथं परतून घेतलं. बाकीचं कोथिंबीर वगैरे इथं चिरून घ्यायची. तर इथं आमटीसुद्धा बनवायचं काम चालू आहे. तर बऱ्याच ठिकाणी आमटी बोललं जातं. आमच्या गावाकडे याला सार बोललं जातं. तर सार तर इथं गुळवणीसुद्धा रेडी झालं आहे मस्तपैकी. तर बघू शकता, इलायची बडीचे पाणी थोडंसं तूप टाकलं का मस्त अप्रतिम असं गुळवणी तयार होतं. तर बघू शकता, तुम्ही सुद्धा नक्की अशा पद्धतीने करून बघा. ते तर बेसन पीठ आता भिजवून घ्यायचं, मसाले वगैरे सगळं वाटून घेतलं आणि बाकीचं आता भात वगैरे सुद्धा लावून घ्यायचा आणि पुढे सुद्धा आता काय काय शूट होणार आहे ते सुद्धा तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. जेणेकरून इथं 5 सवासनी जेवण करायला ठेवलेलं आहे आणि बाकीसुद्धा मुलं किंवा माणसं भरपूर आहे जेवण करण्यासाठी. तर बघू शकता, मस्त अशी तरी आली आपल्या साराला किंवा आमटी म्हणू शकता तुम्ही. तर बघू शकता, छान अशी आता मस्त मंद गॅसवर उकळी करून घ्यायची. तोपर्यंत बाकीचं सुद्धा करून घेऊ. इथं भात वगैरे सुद्धा लावून घेतला आणि इथं पुरणसुद्धा परतून झालं. तर आता हे चाळणीवर छानपैकी आता बारीक करून घेत आहे दोघीजणी. तर बघू शकता, अशा पद्धतीने आम्ही दोघी तिघींकडे कार्यक्रम असला का सगळ्यांचं मिळून असं कार्यक्रम करत असतो किंवा असे मदत एकूणारीला करीत असतो आणि पटकनसुद्धा होऊन जातं. तर बघू शकता, तर बघू शकता ह्या पद्धतीने मस्तपैकी इथं आता चला, ते इथं पूजा वगैरे सुद्धा आता करून घेते मी तोपर्यंत. तर चला, बाकीच्या सगळ्या पोळ्या वगैरे करायला लागल्या. 2 तवे आम्ही पोळ्या करायला ठेवल्या आणि दोघीजणी भाजायला आणि दोघीचं बनवित्या, एक जणी नोंदे करते. अशा पद्धतीने आता स्वयंपाक सगळा रेडी झाला आहे. तर आता पोळ्या राहिल्या. तर पोळ्यासुद्धा आता झटपट होणार आहे, लगेच सवासणी जेवायला घालणार आहे. तोपर्यंत मी सगळे देवपूजा करून घेते, देवीचं वटी भरण देते. आणि तुम्ही पाहिलं तर मागचे व्हिडिओ बघितले असले तर नक्की त्याच्यात तुम्हाला कळालं असेल, मी कुलदैवतला गेलेली होते. त्याच्यामुळे हे सवासणीचा कार्यक्रम किंवा असं कुलदैवतवरून आल्यावर करत्या. तर बघू शकता, अशा पद्धतीने सगळं आपण मानपान किंवा सन्मान करायचा असतो आपल्या कुलदैवीचा, तेच मी केलं आहे. आणि आम्ही उशिरा गेलो होतो त्याच्यामुळं म्हणजे शेवट आखाड महिन्याच्या तेव्हा शेवट इथं सवासणी घातली आहे मी. तर दरवर्षी जात असते आणि दरवर्षी मी सवासणी वगैरे सुद्धा घालीत असते. तर मस्तपैकी वटे भरण झालं, इथं देवपूजा केली मी. तर बघू शकता, आणि आता लगेचच स्वयंपाक रेडी झाला का लगेचच आपण आता इथं सवासणी जेवाया बसवणार आहे. तर तुम्ही मागचा व्हिडिओ बघितला नसेल तर नक्की जाऊन तो सुद्धा बघा. आम्ही कुलदेवीला गेलो, अजून भरपूर ठिकाणी देव केले, त्याचेसुद्धा व्हिडिओ टाकायचे बाकी आहे, ते सुद्धा तुमच्याबरोबर मी शेअर करणार आहे. तर मुलांची सुद्धा मस्ती दंगा चालू होता, ते सुद्धा खेळत होते आणि इकडं कामसुद्धा आमचं चालू होतं. तर बघू शकता, मस्तपैकी आता इथं पोळ्यासुद्धा रेडी होत आल्या आणि बाकीचा स्वयंपाकसुद्धा रेडी झाला. फक्त आता पोळ्या झाल्या, आता भजे वगैरे करायचे आणि लगेचच ताटं करून घेणारे आपण.
तर बघू शकता मस्तपैकी इथं पुरणपोळी तयार झाली. बाकीचा स्वयंपाकसुद्धा रेडी झाला. तोपर्यंत मुलांची इथं दंगामस्ती चालली. आता लगेचच आपण आता ताटं करून घेणार आहे आणि जेवायचे वेळ झाले तर सवासणीसुद्धा सुरुवातीला आपण अगोदर जेवून घेणार आहे आणि नंतर बाकीचे जेवण करणार आहे. तर चला इथं आता सर्वच आता इथं तयार झालं आणि भजे वगैरे सुद्धा चालू आहे. तोपर्यंत ताटा करूस तर भजेसुद्धा गरमागरम होत्या. पोळ्यासुद्धा छान गरमागरम आपल्या रेडी झाल्या आणि इकडं आता लगेच भजेसुद्धा चालू आहे गरमागरम आणि छानपैकी गरम गरम असले का खायलासुद्धा मजा येते आणि पाऊससुद्धा चालू आहे. तर चला आता मस्तपैकी ताट्या करू आणि सवासणी जेवायला बसू. तर इथं सगळ्यांचे सगळे मिळून एकत्र आले का खूप गप्पा टिंगल मस्करी चालू राहते. आणि चला आता इथं ताटं करून घेऊ मस्तपैकी. तर चला इथं सवासणी जेवायला बसवल्या. तर सवासणी जेवायला बसवल्या का त्यांना सुरुवातीला आपण देवी समान मानत असतो त्यांना आणि त्यांना बसायला सुद्धा बस्तर वगैरे टाकलं पाहिजे. तुम्हाला जे आहे ते बसायला टाका. त्यांचे पाय धुवून आणि पाय पुसून हळद कुंकू लावून. तर चला हे तर आपण करून घेतलं. लगेच ताटं वाढून द्यायचे. तर बघू शकता अशा पद्धतीने आणि छानपैकी ताटाच्या पाया पडायचं. चला आता जेवण करून घेऊ. चला मस्तपैकी इथं सवासणीचं जेवण झालं. गप्पा टप्पा मारता मारता आणि इथं मी नारळ वगैरे आणलेले वटीला घालायला पीस आणलेले. तर तुमच्या इच्छानुसार तुम्ही हे करू शकता. जेणेकरून तुम्ही असंही सवासणी जेवण हळद कुंकू लावून म्हणजे घेऊ शकता किंवा तुम्ही वटी भरान किंवा तुम्ही साडी चोळीसुद्धा करू शकता. तुमच्या ऐपतीनुसार विच्छानुसार ऐपतीपेक्षा तुम्हाला विच्छानुसार तुम्ही करू शकता. तर मी इथं पीस ब्लाऊज पीस आणि नारळ वट्टीचा तर अशा पद्धतीनं हळद कुंकू लावून आणि वट्टी भरण केलंय. मी तिकडून आल्यापासून चपातीच खाल्ली नाहीये. उपीट रवा हेच खाते 2 टाइम. खातच येत नाही काही. चला तर बघू शकता छानपैकी तो वट्ट्या भरून झाल्या आणि आपण पानाचा विडासुद्धा द्यायचा. जेणेकरून आपण इथं नैवेद्य ठेवला त्याच्यासुद्धा देवीसाठी विडा असतो. आणि इथं नावंसुद्धा घ्यायला लावले मी आता. तर नावंसुद्धा तुम्ही मस्तपैकी ऐका. थोड्या वेळ 5-10 मिनिट. आता मुंबईची मुंबादेवी कलकत्त्याची कालिका संजय रावांचं नाव घेते वगैरे मुलांची इंग्रजी भाषेत चंद्राला म्हणतात मून. इंग्रजी भाषेत चंद्राला म्हणतात मून. विठ्ठल रावांचं नाव घेते साखते परिवाराची सोय. अंकिता काकू तुळजापूरच्या देवीला कोल्हापूरचं साज. संतोष रावांचं नाव घेते सुवासणीच्या दिवशी आज. बरोबर. वाडा सासून लावली तुळस. सासरे मानला वाडा सासून लावली तुळस. संदीप रावांचं नाव घेते पाणी घालता वेळेस. चला तर सर्वांचे नाव वगैरे झाले आणि मुलांना सुद्धा जेवू घातलं सगळ्यांना. त्याचा व्हिडिओ स्किप झाला. तर चला सर्व मुलं वगैरे जेवण करून आणि नंतर इथं 9 वाजता इथं माणसांना सुद्धा जेवायला ठेवलं. तर छानपैकी गप्पा मारत आता इथं यांचं सुद्धा जेवण झालं. तर आम्ही सुद्धा जेवण करायला बसलो. तर बाकी सगळं आवरलं आता. तर मस्तपैकी आमचेसुद्धा जेवण चालले. सगळेजण या जेवण करायला. मस्तपैकी पुरणपोळीचा स्वयंपाक आहे. ताट वाढलेलं कुणीच काढलं नाही. चला तर जेवण वगैरे झाले आणि इथं दोघी भाऊजाईंनी भांडे वगैरे सुद्धा घासून घेतले.
चला तर सवासनी जेवल्या आणि सगळ्यांचे छानपैकी जेवणं वगैरे झाले ते सुद्धा तुमच्याबरोबर शेअर केले. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.